नमस्कार. आज आपण ओळखणार आहोत पॉवर सोर्सेसचे गॅस मेटल आर्क वेल्डिंग आणि त्याचे इक्विपमेंट्स आणि ॲक्सेसरीज. आधी आपण पाहूया CO2 वेल्डिंग. CO2 वेल्डिंगचा परिचय. धातू जोडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फ्युजन वेल्डिंग. कारण या प्रक्रियेत वेल्डेड जॉइंटवर वेल्डिंग दरम्यान पूर्णपणे संरक्षित चाप, वितळलेल्या पॅडल शिवाय आधार धातू समान गुण आणि शक्ती असते. वातावरणातील हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन वितळलेल्या धातूद्वारे शोषले जातील. ढाल असलेली धातूची कमान यामुळे वेल्डिंगमुळे कमकुवत आणि सछिद्र धागे तयार होतात आणि वितळलेल्या धातू इलेक्ट्रोडवर कोटिंग प्लग्स तयार होऊन जे गॅस उत्पन्न होतात त्यामुळे संरक्षित होतात. वेल्डिंग टॉर्च किंवा बंदुकीच्या माध्यमातून ऑर्गन हिलियम आणि कार्बन डायऑक्साइड सारखे वायू गाळून या प्रकारची परिवर्तन क्रिया साध्य होऊ शकते. आर्कला बेस मेटल आणि बेअर उपभोग्य इलेक्ट्रोडच्या मध्यभागी एका टॉर्चच्या सहाय्याने मध्यभागी सतत ओले केले जाते. आता आपण GMAW आणि त्याच्या ॲक्सेसरीजवर एक नजर टाकूया. एक कॉन्स्टंट व्होल्टेज CV पॉवर, 2 पॉवर कॉर्ड, 3 केबल टू फीडर, 4 ग्राउंड केबल टू वर्कपीस, 5 वर्कपीस, 6 वेल्डिंग टॉर्च, 7 कॉन्स्टंट स्पीड वायर फीडर, 8 इलेक्ट्रोड वायर, 9 गॅस हॉस, 10 शिल्डिंग गॅस सिलेंडर, 11 गॅस रेग्युलेटर विथ फ्लो मीटर. GMA वेल्डिंग तत्व म्हणजे एका पट्ट्यावर लगातार बेअर इलेक्ट्रोडद्वारे धातूला मध्यभागी सतत मारा केला जातो. या वेल्डिंग प्रक्रियेत वेल्डिंग टॉर्चद्वारे गरम केलेले बेस मेटल आणि वितळलेले फिलर मेटल गरम केले जाते. त्यातून वाहणाऱ्या नॉन रिएक्टिव्ह वायूच्या प्रवाहाद्वारे ते संरक्षित आहे. GMAW चे सहाय्यक उपकरण माय पॉवर स्रोत मुख्य ऊर्जा स्रोताचा उपयोग करता आणि तो योग्य थेट प्रवाह CV स्थिर व्होल्टेज मध्ये DC मध्ये परिवर्तित केले जाते. MIG वेल्डिंग प्रक्रियेसाठी योग्य थेट प्रवाह शक्ती. MIG वेल्डिंग पॉवर स्रोत व्होल्टेज नियंत्रित करतो. हे एकतर व्होल्टेज स्टेप स्विच, पॉवर हँडल किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने 4 इलेक्ट्रॉन लहर स्थिर नेटवर्क आणि 4 वॅट ऊर्जा स्त्रोताद्वारे वाहून नेली जाते आणि ऊर्जेची गती विद्युत प्रवाहाद्वारे नियंत्रित केलेले एम्परेज किंवा करंटद्वारे नियंत्रित केले जाते. ही गणना जेवढी अधिक असेल, प्रत्येक पट्टीसाठी त्याची उंची समान अधिक असेल. ऊर्जा स्रोत जेवढा अधिक एम्परेज उत्पन्न करेल किंवा माय पॉवर स्त्रोतचा आउटपुट DC असल्यामुळे टर्मिनलला प्लस आणि मायनस मध्ये केले जाईल. आउटपुटवर इलेक्ट्रिक सर्किट्स या तत्वावर आधारित आहेत की उष्णता नेहमीच 70% सकारात्मक असते. वेल्डरच्या सकारात्मक बाजूशी जोडलेली लीड एकूण ऊर्जा उत्पादनाच्या
70% सहन करेल. या प्रकारचा ऊर्जा स्रोत SMAW मध्ये केला जातो आणि GTAW, GMAW साठी विशेषतः वक्र पार करते. वक्र B मशीनवरील 50 व्होल्ट सेटिंग ओपन सर्किट व्होल्टेज प्रतिनिधित्व करते. वेल्डिंग व्होल्टेज मध्ये 20 ते 25% बदल होतो. वॅट ते 25 वॅट परिणामी 142 अँपिअर्स ते 124 S प्रवाह 13.3% त्यातही घट होईल. हे मंद गतीने चालणारं B एम्पायर कर्व आउटपुट व्होल्टेजमध्ये तितकेच लहान बदलांसह एम्परेजमध्ये मोठे बदल घडवून आणते. याला सपाट विशेष ऊर्जा स्रोत किंवा स्थिर व्होल्टेज ऊर्जा स्रोत म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या ऊर्जा स्रोताचा वापर केला जातो तो GMAW आणि स्लो प्रोसेस MG/MG टॉर्च मध्ये. मिग टॉर्च वायर फिलामेंटशी जोडलेली असते आणि गॅस आणि इलेक्ट्रिक वेल्डिंगसाठी टॉर्च वायर इलेक्ट्रोड म्हणून वापरली जाते. चला तर पाहूया वेगवेगळ्या मिग टॉर्च लायनर्स मधील सामान्य गोष्टींवर एक नजर. लायनर, टॉर्च लायनर पार्ट्स किंवा आजीवन लायनर आणि तारच्या गुणवत्तेनुसार अंदाजे 1 ते 4 रोल मिग तारचे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तारांसाठी भिन्न साहित्य देखील आहेत. घन तारांसाठी इलेक्ट्रॉन, उदाहरणार्थ स्टील किंवा स्टेनलेस लायनर आणि ॲल्युमिनियम गॅस डिफ्युजरसाठी टेफ्लॉन लायनर. याचं कार्य हे गॅस शीट नोझलच्या आतील बाजूस शक्य तितक्या सरळ आणि समान रीतीने गॅस बाहेर काढण्यासाठी आहे. डिफ्युजर्स तांबे, पितळ किंवा फायबर सारख्या विविध सामग्रीपासून बनवता येतात. काही डिफ्युजर टिप होल्डर, कॉन्टॅक्ट टिप होल्डरही असतात. ही वेल्डिंग टिपला आहे त्या जागी ठेवली जाते. कॉन्टॅक्ट टिप्स ठेवतात तिथेच संपर्क टिप स्लॅश ट्यूब देखील एक चांगले मूल्य आहे. प्रामुख्याने संपर्क मिश्र धातू तांब्यापासून बनवले जातात. सर्वोत्कृष्ट मिश्र धातू सर्वोत्तम. टिपमध्ये कोणताही खंड पडत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉनचा प्रवाह चालू ठेवण्यास अनुमती देईल. मिग टिपमध्ये सहक्रियात्मक नियंत्रण असते. पारंपरिक DC आणि PG/MAW वेल्डिंग पॅरामीटर्स सेट करण्याची जटिलता नियंत्रित करण्यासाठी सिंगल नॉब कंट्रोल उपकरणांच्या विकासास प्रोत्साहन दिले आहे. या प्रणालीत विद्यमान वेल्डिंग वापरतात. या प्रणाली एकल नियंत्रणाद्वारे वर्तमान वेल्डिंग उदाहरण, तार फीड गती आणि सद्य व्होल्टेज संयोजनावर अवलंबून असतात. उपकरणामध्ये दोन्ही पॅरामीटर्स आणि नियंत्रण समीकरणे इनपुट सिग्नल आणि सिंगल इनपुट सिग्नल मध्ये निर्दिष्ट केली आहेत. प्रतिसादात आउटपुट स्वयंचलितपणे समायोजित करणे शक्य आहे. या प्रणालीला सहकारी नियंत्रण प्रक्रिया म्हणून ओळखले जाते. हे चित्र दाखवते की वायर फीड वेल्डिंग सेटअप हा वायर वापरणाऱ्या वेल्डिंग सेटअपचा भाग कसा आहे. इलेक्ट्रोडची गती नियंत्रित केली जाते. यावेळी तारेचा तुकडा वेल्डिंग टॉर्चद्वारे दिला जातो. एक फीडर जो वेल्डिंग लीडद्वारे वेल्डिंग पॉवर स्त्रोतापासून वेल्डिंग करंटसाठी मार्ग प्रदान करतो. वेल्डिंग पॉवर स्त्रोतापासून ते इंटरकनेक्टिंग लीडच्या माध्यमाद्वारे फीडर आणि वेल्डिंग टॉर्च 3 पर्यंत परावर्तित करणे. सॉलिनॉइडद्वारे गॅस प्रवाह नियंत्रण पुरवण्यात आले आहे. गॅस रेग्युलेटरद्वारे फीडरसह आणि नंतर वेल्डिंग टॉर्च आणि CO2 गॅस सिलेंडरमध्ये आणि रेग्युलेटर पर्यंत पोहोचवले जातात. GMAW/CO2 वेल्डिंगसाठी
आवश्यक परीक्षण करण्यासाठी गॅसची आपूर्ती, गॅस सिलेंडरमधून एक आउटलेट व्हॉल्व्ह आणि एक्सपोर्ट गॅस फ्लो मीटरद्वारे गॅस सोडला जातो. हे एक युनिट आहे ज्यामध्ये काचेच्या नळीवर नंबर अंकित असतात. फ्लो मीटरमध्ये बसवलेला फ्लोरेंट ॲडजस्टमेंट व्हॉल्व्ह वेल्डिंग गनमध्ये इनर्ट गॅस CO2 गॅसच्या प्रवाहाचा दर हे लिटर प्रति मिनिट नियंत्रित केले जाते. CO2 साठी गॅस फ्री हीटर हेल्डिंग कार्बन डायऑक्साईड संक्षेपण द्रव स्वरूपात भरला जातो. म्हणजेच खोलीचे तापमान आणि उच्च दाबावर CO2 संग्रहित होऊन तरल होतो. म्हणूनच वेल्डिंग करताना द्रवरूप CO2 जेव्हा वेल्डिंग टॉर्च मध्ये प्रवेश करतो ते वायूच्या स्वरूपात असले पाहिजे. CO2 दोन प्रकारे उकळले जातात आणि नंतर नियामक मध्ये गॅस मध्ये रूपांतरित होतात. यामुळे गॅस थंड होतो. जर रेग्युलेटर इनलेट मध्ये ओलावा असेल तर ते रेग्युलेटर मध्ये घनीभूत होईल आणि गोठवेल, ज्यामुळे गॅसचा मार्ग अवरोधित होईल. म्हणून थंड होऊ नये यासाठी सिलेंडरमधून बाहेर पडणाऱ्या गॅसचे तापमान वाढून गॅस हीटर सिलेंडरला जोडलेले आहे. म्हणूनच वेल्डिंगच्या दरम्यान एक समान गॅसचा प्रवाह राखला जातो. चला पटकन समजावून घेऊया. GMAW चे वेगवेगळे भाग आहेत. एक स्थिर व्होल्टेज CV ऊर्जा स्त्रोत, 2 पॉवर कॉर्ड, 3 केबल CF, 4 ग्राउंड केबल पासून वर्क पीस, 5 वर्क पीस, 6 वेल्डिंग टॉर्च, 7 सतत प्रवाह मीटर, 8 इलेक्ट्रोड तार, 9 गॅस नळी, 10 रूपांतरण गॅस सिलेंडर फ्लो मीटर सहित, 11 गॅस निर्यातक. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ मधलं सगळं कळलं असेल. लवकरच भेटूया पुढच्या मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओमध्ये.